संवाद झाला. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध सपना मॅथमध्ये सेवा सुरू केली. नंतर स्वतंत्र व्यवसायात पदार्पण करून हॉटेल मधुबन बावनकुळेसह अद्ययावत रीतीने सुरू केले. त्यानंतर त्यांनी इथे न थांबता शासकीय कार्यालयाला विविध साहित्य पुरवण्याची कामे त्यांनी करत आहेत. श्री नारायणजी तातुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हर्नर म्हणून त्यांना जेव्हा गव्हर्नर म्हणून त्यांना शपथ दिली तेव्हा त्यांनी त्या वर्षामध्ये 10 क्लबची निर्मिती केली. त्यामध्ये आता परभणी क्लब सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती झाली. त्यानंतर 2012 साली त्यांना उत्कृष्ट जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यानंतर 12 मध्ये त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याकडे काम केलेलं आहे. आणि त्यांचे स्वाती यांच्यासोबत विवाह झालेला आहे. त्यांना 2 मुलं आहेत, पार्थ आणि कार्तिक. कार्तिकचं वाटतं गेल्या वर्षीच लग्न झालेलं आहे. अशा आम्ही आपण सगळ्यांना ओळखतो. नमस्कार नमस्कार मित्रांनो, हेच सोलापूर आहे की जिथं पहिल्या वेळेस माईक माझ्या हातात मिळाला होता. सोलापूरची नॅशनल कॉन्फरन्स होती. संजय, गिरीश, अश्विन सगळी टीम आणि मी आणि दिलीप औरंगाबादून आलो आणि इथली नॅशनल कॉन्फरन्स पाहिली. पाय लटलाटायला लागले. आम्हाला स्टेजवर बोलून होतं त्यावेळी की आता काय बोलायचं, पण नारायणरावनी त्यात पण आयडिया केली. आम्हाला बसून बोलायला सांगितलं पहिल्या वेळी. आणि त्यानंतर मग हा प्रवास सुरू झाला. बघा ना मित्रांनो, कशा थोडस हे कशी असते बघा. आपल्यामध्ये आता मी 3 उदाहरणं देतो. मनोजने त्याच्या इंडस्ट्रीचं नाव कला ठेवलेलं आहे. कला म्हणजे स्किल त्यात. आणि आता आपण जे म्हणजे सरस्वती इथं जी उतरली होती ते दिलीपची इंडस्ट्री, त्यांनी नाव पण त्याच्या इंडस्ट्रीचं नाव सरस्वती इंडस्ट्रीज पासून सुरू आहे. आता माझं आहे मधुबन. मधुबन म्हणजे गोकुळमध्ये, गोकुळात श्रीकृष्ण आणि त्या जो सुंदर असा परिसर आहे त्याचं नाव मधुबन. तर मी एवढं आहे की मी थोडासा अभ्यास वगैरे असा करण्यापेक्षा मी तुम्हाला एक थोडंसं माझे काही अनुभव शेअर करतो. आणि माझा विषय आज मला संयोजकाने दिला होता की एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. तर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे अशी काही विशिष्ट कुठली बाब आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवून सांगतो की असं काही आहे असं मला वाटत नाही. तुमच्या आतमध्ये जो इनर डिझायर पाहिजे की जसं नारायणरावजींनी त्यांच्या भाषणात बोलले की मी पहिल्या दिवशी ठरवलं अशी मोठी इंडस्ट्री आमची की आणि तू करतोय नोकरी, आता तुझी परिस्थिती बरोबर नाही, काही दिवस अनुभव घ्यायचा आणि एक दिवस या इंडस्ट्रीचा मालक व्हायचा किंवा हिच्यापेक्षा चांगली इंडस्ट्री करायची. हा जो पहिल्या दिवसापासून जी जिद्द लागली होती, मग ती जिद्द तुम्हाला तुमची झोप, जे स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही. आणि त्यासाठीच मग मी प्रत्येक ती जो ॲम्बिशन्स होते ते ॲम्बिशन्स मी एन्जॉय करायला लागलो, ते काम मी एन्जॉय करायला लागलो. तर एंटरप्रिनरशिप किंवा आपण कुठलाही जर बिझनेसमध्ये आपल्याला जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जे काम करताल, जो तुम्हाला बिझनेस करायचा आहे, पहिले बिझनेस सिलेक्ट करायचे की पहिले तुमची आवड सिलेक्ट करायची. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली कशा पण झाल्या तरी चालतील. तुम्हाला एखादं क्षेत्र तुम्ही निवडलं, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ठरवा की मला हे क्षेत्रामध्ये माझं करिअर करायचं आहे. ते करिअर जर करत असताना मग तुम्ही त्याच्यामध्ये आपोआप आवड तुम्हाला निर्माण होईल, आपोआप तुम्ही त्यामध्ये वाहून घेताल तुम्ही स्वतःला. किंवा असं पण निवडा की मला आता आमचा मुलगा मला नेहमी म्हणतो पप्पा मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, तर आपण त्यांना स्पोर्ट्समध्ये आपण त्यांना डेव्हलप करू शकतो, त्यांना स्पोर्ट्समध्ये डेव्हलप करता येईल. मित्रांनो, आपला समाज म्हणजे मी असं सांगतो की माझ्या बिझनेसची जी सुरुवात होती ती भावसारांच्या जीन्समुळेच झाली. भावसारांची जी म्हणजे माझ्यामध्ये जे रक्त आहे भावसाराचं, त्यामुळेच बिझनेस हे झालं. माझं सुरुवातीचं मधुबन नावाचं रेस्टॉरंट होतं. तर
वडील लहानपणी सांगायचे, कुठे सोलापूर किंवा आणखी कुठं तरी एक आयडिया की पुण्याला काहीतरी सांगायचे की एक भावसार टेलर होता, तो घरातून बाहेर निघला, म्हणजे चांगली फॅमिली होती आणि घरातून बाहेर निघला, त्यांनी टेलरचं दुकान टाकलं आणि नवीन नवीन तिथं त्याच्या दुकानमध्ये कोणी यायला नाही लागले, तर त्याच्या घरातले बरेचसे सूट होते, त्यांनी सूट तिथं लटकवलंय, सूट तिथं हँग म्हणजे त्याच्या शोकेसमध्ये सूट ते लटकवलंय आणि मग लोक पाहिलं, रस्त्याने जाताना यायचे लोक म्हणायचे एवढे सूट त्याच्या दुकानामध्ये, लोकांना माहित नव्हतं ते स्वतःचे जुने सूट त्यांनी तिथं लावलेले होते आणि तो पण त्याची तारीख त्याच्याकडे म्हणजे धंदा नव्हता, हातात काय नव्हता, पण तुम्ही आला की तू विचार करायचा कॅलेंडरकडे, विनाकारण कॅलेंडरकडे पाहायचं, साहेब तुम्हाला 15 दिवस मी कपडे देऊ शकणार नाही, तो होतो नाही लवकर ते, असं करत करत तो मनुष्य हे झाला. सेम मी माझ्या आयुष्य ही लहानपणी वडिलांनी कुणीतरी सांगितलेली घटना असेल. मी काय केलं, औरंगाबादला बीड बायपास नावाचा एरिया आहे, तिथं मी सुरुवातीला छोटस हॉटेल टाकलं. हॉटेल टाकताना त्यावेळेस हॉटेल त्याला धाबा म्हणायचं, धाबा. मला खूप लोक अजून पण म्हणतात तुमच्या धाब्यावर यायचंय, तर मी म्हणतो वेलकम, तुम्ही धाब्यावर या माझ्या. तर तो धाबा टाकला आणि तिथं सहज ज्या माणसाच्या बरोबर जो धाबा टाकला तर त्यांनी मला थोडंसं डिस्करेज केलं आणि मग त्यावेळेस मी विचार केला की नाही, आता आपण याला वेगळं हे करायचं. मी फॅक्टरीमध्ये मी प्लांट मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो, त्या काळात 40,000 रुपये मला पगार होता आणि नंतर मी संध्याकाळी येऊन थांबायचो. तर मी काय केलं, माझ्या मित्रांना एकच सांगितलं की मित्रांनो तुम्ही एक काम करा, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे अशाच मित्रांना मी लिस्ट आउट केली की तुम्ही आज माझ्या हॉटेलवर यायचं, तुम्हाला जेवण फ्री, लिकर आलेल्या कॉस्टमध्ये तुम्हाला लिकर, फक्त एकच कंडिशन आहे, तुम्ही कारमध्ये यायचं आणि येताना फॅमिली बरोबर यायचं. तो दिवस साधारणतः 10-12 वर्ष झाले मित्रांनो. त्या 12 वर्षानंतर आज औरंगाबादमध्ये द बेस्ट रेस्टॉरंट म्हणून आम्हाला ट्रिप ऍडवायझरनी पण हे केलेलं आहे आणि आज ते छोटंसं 6,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट होतं, आज ते 65,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट झालं. लॉजिक सांगू तुम्हाला, मी त्यातला एक्सपर्ट नाही आहे, मला आज पण पराठा आणि कुलच्यातला फरक कळत नाही, मला नाही कळत. पण एकच मी तिथं विचार केला, आता ह्या ताईकडे मुलगा आहे, बाळ आहे, दिवसभर मनुष्य काम करतो, काम केल्यानंतर संध्याकाळी फॅमिलीला घेऊन बरोबर जातो, जेवणासाठी जातो. जेवताना दोघं नवरा बायको गप्पा मारत असतात, तेवढाच मुलगा त्रास द्यायला लागतो. मग त्यांचा जो वेळ आहे, त्यांची जी प्रायव्हसी आहे, त्यांचा जो क्वालिटी टाइम मिळायला पाहिजे, तर तो बिचारा मुलगा तिथं त्रास देत असतो, वेगळं वातावरण असतं, थोडंसं गावाबाहेर थंडी. तर मी त्या मुलांसाठी छोटे छोटे गेम आणून दिले. मुलगा बिझी झाला, आई वडील इकडं बिझी झाले, त्या अर्थाने नाही तुम्ही असं. आणि लहान मुलांसाठी मग आम्ही वेगवेगळे गेम्स आणले. तर त्यामुळे काय झालं, मुलं पण म्हणायला लागले मम्मी मधुबनला जायचं, आई वडील पण म्हणायला लागले नाही, तिथं प्रायव्हसी मिळते आपल्याला, तिथं 2 शब्द गप्पा गोष्टी करतात. वेगवेगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या आपल्या दिवसभराच्या राडगाडग्यातून जो क्वालिटी टाइम द्यायचा आहे नवरा बायकोंना, तो तिथं देता येतो. त्यामुळं तिथं त्यांनी वेळ देत गेले आणि मग आम्ही रोज ते हॉटेल किंवा रेस्टॉरंट म्हणून काम केलं नाही. तिथं आम्ही रोज अपग्रेड होत गेलो, स्वतःला रोज अपग्रेडेड ठेवत गेलो आणि अपग्रेडेड ठेवत असल्यामुळे काय झालं की सगळ्यात महत्वाचं कस्टमर फर्स्ट. त्याची सगळ्यात महत्वाची, मी ज्यांच्या बरोबर बिझनेस करतोय, बिझनेसमध्ये 3 गोष्टी असतात. एक सगळ्यात मोठा आपला कस्टमर, दुसरा आपला सप्लायर म्हणजे जो मनुष्य हे देतो, आपल्याला माल देत असतो. दोन्ही गोष्टी जर आपण सांभाळल्या, सप्लायर कडून चांगल्या प्रकारची क्वालिटी घ्यायची, चांगल्या प्रकारचा त्याचा इन टाइम माल घ्यायचा, माल घेत असताना त्याचा गरज नाही की स्वस्त माल घ्यायचा, पण चांगल्या क्वालिटीचा माल, दर्जेदार माल जर घेतला आणि समोर तुम्हाला दर्जा तुम्ही टिकवला, तर कुठलाही बिझनेस घ्या की त्या बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे. आणखी मी यातून असं शिकलो की एका धंद्यावर, आता जसं आपण पाहिलं की रोजचे लाईफमध्ये चेंजेस होतात, रोजचे टेक्नॉलॉजिकल चेंजेस होतात.
कॅप आहे आपली, बरोबर आहे काका? मी तुम्हाला एक सांगेन, पूर्वी नाही का आपण साधारणतः 100 वर्ष जुनी दुकान, 200 वर्ष जुने दुकान, तो ट्रेंड आता येणार नाहीये. आता दर 6 महिन्याला, दर वर्षाला तुम्हाला बिझनेस सुद्धा चेंज करावं लागतील. एका बिझनेस मध्ये तुम्ही खूप वेळ गुंतून राहू शकणार नाही. बिझनेस तुमचे वेगवेगळे येत राहणार आहे. आता जसं त्यांनी सांगितलं की पूर्वी जे कॉम्प्युटर फील्डमध्ये असतील ते MS-DOS नावाची डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम होती आणि इतकं मोठं याच्यावर होतं. आता आपण आपल्या अँड्रॉइडवर काम करतो. तर तुमच्या टेक्नॉलॉजीने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा इम्प्रूव्हमेंट केलेली, आता खूप मोठे चेंजेस करतात दिवसेंदिवस. तर मी रोज अपडेटेड असलोच पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा माझा फंडा असला पाहिजे. माझ्या महत्वाचं हे पाहिजे. मी जर अपडेटेड नसतो, माझं जर नॉलेज जर रोजचं अपग्रेडेड नसलं तर मी जगाच्या मागं फेकले जाईल. वसंत कॅप फॅक्टरी आहे. तर त्या आता जी नवीन जो ट्रेंड येतोय की कुठल्या, आपण म्हणतो ना कुठल्या कूल डिझाईन, आता काहीतरी असतील तर नारायणरावची कॅप किती कूल आहे, किती चांगली कॅप दिसते. मी असं किंवा ती जर जुनी जर अशी असते किंवा अशी असताना ती कॅप चालत नाही. तर जगामध्ये सगळ्यात चांगल्या कॅप किंवा सगळ्यात चांगल्या भुजेरीमध्ये तुमच्या कुठल्या डिझाईन्स आहेत त्या तुम्हाला रोज अपग्रेड करावं लागतील. तर तुम्ही त्या लाईन मध्ये राहणार, नाहीतर तुम्ही आपोआप लाईनच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे कुठल्याही एका बिझनेसवर डोंट कीप ऑल युअर एग्स इन वन बास्केट. आपल्याकडे 2 वेगवेगळे आपल्याकडे उदरनिर्वाहाचे वेगवेगळे आपले उदरनिर्वाहाचे साधनं पाहिजे आणि एकाच बिझनेसवर आपण कधी आपण अवलंबून राहायचं नाही. तर माझ्या आता काही लोक मानवत वगैरे आले ना, आपला एक प्लॉट तिथं कुठून आला मानवत. मला एक सांगा की आपल्याकडे किती लोक नोकरी करतात. नोकरी करताना थोडंसं हात वर करा. जे बिझनेस अजिबात करत नाही अशा लोकांचे हात वर करा. बिझनेस अजिबात करत नाही. हे सेशन माझं विनाकारण ठेवलं, 2च हात. सगळेजण बिझनेस करतात की कोण असे आहे की जे अजिबात बिझनेस करत नाही, फक्त नोकरी करतात? 3 जण दिसतात. हेच केलं नारायणरावजी. तुम्ही जे बोलताय भारतात आपला, म्हणजे मला थोडंसं जास्त बोलायचं होतं पण 3च जण आहेत आणि बाकीच्या 300 लोकांवर अन्याय होऊ द्यायचा नाही मला. तर मी तुमच्याशी या प्रोग्राम नंतर मी लगेच बोलतो तुमच्याशी. मित्रांनो, आणखी आपण रोज म्हणजे कायझन नावाची जॅपनीज लोकांनी सिस्टीम ठेवलेली आहे. त्यामध्ये आपले रोज इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये रोज 0 म्हणजे ZII त्याच्यामध्ये एक आहे झाय, झिरो इन्व्हेस्टमेंट इम्प्रूव्हमेंट. झिरो इन्व्हेस्टमेंट इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय की त्यासाठी कुठलाही पैसे खर्च करायची गरज नाही. जॅपनीज लोकांचं तुम्ही पाहिलंय की जॅपनीज लोकांनी कुठलाही नोबेलच देतात. बरेचसे नोबेल जॅपनीज लोक जिंकत नाही. म्हणजे फार मोठी इन्फ्रास्ट्रक्चर, फार मोठं म्हणजे खूप दिवसाची मेहनत करून त्यामध्ये एखादा R&D करून त्यामध्ये एखादं नोबेल पारितोषिक जिंकायचं असं जॅपनीज लोकांना कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पण तरी पण जापान जगातली एक मोठी महासत्ता आहे, मोठी इकॉनॉमी आहे. का? त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीचे इम्प्रूव्हमेंट करत गेले. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट केले. पाठीमागे मी सांगितलं होतं की होंडा मोटर्स आहे आपल्याकडे. तर होंडा मोटर्स पॅसिफिक मधून तिकडून जात होता, म्हणजे जपान मधून कार तयार करून त्या शिप मधून तिकडे पाठवायचे. पण त्यांना डिमांड इतका आला की त्यांचा वेळ पुरवण्याचा झाला त्यांना. मग त्यांनी काय केले, असेंब्ली त्यांनी सगळे स्पेअर पार्ट जहाजात जमा करायचे आणि असेंब्ली तिकडे पाठवायचे. असेंब्ली जहाजातच करायची, इथून स्पेअर पार्ट टाकायचे जपान मधून आणि तिथं पोहोचेपर्यंत कार तयार. असे छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट जर आपण आपल्या आयुष्यात केले तर मला वाटतं की कुठलाही मनुष्य, कुठलाही लेमॅन आपला बिझनेसमॅन होऊ शकतो. आणि ताईंनो, आता जसं सांगितलं अमोरेजींनी की 10 लाखाचं पॅकेज, 15 लाखाचं पॅकेज, असं कृपया घरामध्ये बोलताना ते पण बोला पाहिजे. तर पण असं म्हणा की माझा मुलगा जगातला एक सगळ्यात चांगला बिझनेसमॅन होणार आहे. कारण टिळकांनी सांगितलं होतं की माझा मुलगा चांभार झाला तरी चालेल, पण तो त्याची चप्पल, त्याची बूट टिळक ब्राह्मण होते आणि कर्मठ हिंदू सनातनवादी ब्राह्मण होते. पण त्यावेळेस त्यांचा विचार होता माझा मुलगा
चर्मकार झाला तरी चालेल, सांबार झाला तरी चालेल, पण त्यांनी बनवलेली चप्पल, त्यांनी बनवलेले बूट जगात एक नंबर व्हायला पाहिजे, हे तुम्ही टार्गेट तुमच्या मुलामध्ये लहानपणापासून तुम्ही ठेवा. धंदा कुठलाही वाईट नाहीये, धंदा कुठलाही धंदा आहे. माझ्या मुलीचा एक मित्र आहे, माझ्या गावचा, माझ्या मित्राचाच मुलगा आहे. सीए मध्ये भारतामध्ये 3री रँक आली त्याला. तो अराउंड 23 इयर्स ओल्ड. आता पण बँगलोरमध्ये सर्व्हिस करतो. अमेरिकन कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली. अमेरिकन कंपनीत पहिल्या 6 महिन्यामध्ये सिलेक्शन, म्हणजे 300 चार्टर्ड अकाउंटंट यायचे, त्यावेळेस ते 3 जण घ्यायचे. तर पुण्यामध्ये काही दिवस नोकरी केली. अमेरिकन कंपनीने त्याला बँगलोरला शिफ्ट केलं आणि बँगलोरला शिफ्ट केल्यानंतर अमेरिकन कंपनीने त्याला बँगलोरला शिफ्ट केला आणि त्याला इथं सुरुवातीला, हा रेकॉर्ड आहे संजयजी, कंपनीमध्ये पण आपण थोडंसं लक्षात घेण्याचं गरजेचं आहे. इथं त्याला 1 लाख रुपये पगार होता, त्याला 3 लाख रुपयाची नोकरी दिली. 3 महिने त्या मुलाने काम केलं. 3 महिन्यानंतर काम केल्यानंतर मला पुराला, काका मला 35 लाख रुपये द्या. आमच्या गावातला चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो, तुला काय, तू आता इतका चांगला जॉब करतो? नाही काका, मी ती नोकरी सोडली. शॉप का? नाही म्हणजे मी धोब्याचं दुकान टाकलं. चार्टर्ड अकाउंटंट मुलगा धोब्याचं दुकान टाकलं मी परत. तर म्हणलं तू ये किंवा मी येतो तुला बँगलोरला भेटायला. कारण त्याची जी फॅमिली होती ती खूप गरीब फॅमिली होती. तर तो आला मला भेटायला आणि त्यांनी सांगितलं, मी माझ्या बरोबर जे मुलं घेतले, एक तो चार्टर्ड अकाउंटंट, 2 IITs, आणि त्यांनी धोबी.com नावाचं एक त्यांनी बिझनेस सुरू केला. आणि मला आनंद वाटतो की त्या 3 मुलांनी जो बिझनेस आता ज्या प्रमाणावर घेऊन गेला, पहिल्या वर्षी त्यांचा बिझनेस होता 7 लाख, दुसऱ्या वर्षी त्यांचा बिझनेस होता 14 कोटी आणि मागच्या वर्षी त्यांचा ऑल ओव्हर इंडियाचा बिझनेस झाला 170 कोटी. ही स्ट्रेंथ, ही ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. विषय आहे की आपण स्वतःला कसं एक्सपोज करतो. स्वप्न दिलीप, मी आता जसं कविता सांगितलं की आकाशाच्या वर जा. आपण नाही का पाऊस पडताना आपण बऱ्याचदा होतो, आपण पावसातून, आभाळापासून नाही का घाबरत असतो किंवा पावसाला काय म्हणतात, पावसापासून स्वतः संरक्षण येईल, काहीतरी छत्री घेतो, हे घेतो. पण मित्रांनो, आपण, तुम्ही, मी त्या ढगांच्या पण वर जायला पाहिजे की जिथं ढगांच्या वर फक्त आपण राहू आणि खाली पाऊस राहील, खाली पाऊस राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.